नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही चांगले असाल, स्वस्थ असाल. तर मी आज तुम्हाला 2023 बोर्डाच्या परीक्षेत एका टॉपरने लिहिलेला पेपर दाखवणार आहे. त्याने लेखी परीक्षेत 77 मार्क्स स्कोअर केलेले आहेत. 77 मार्क्स त्याने स्कोअर केलेले आहेत 80 पैकी. तर पाहू त्याने आन्सर्स कसे लिहिले आहेत. इथे काही तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना तुम्ही काटेकोरपणे वाचा व त्याचे पालन करा. हे पहा, तर पहिला प्रश्न असतो तुमचा की कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर पहा त्याने किती मस्त इथे अंडरलाईन केलेले आहे, त्यामुळे त्याला 2 पैकी 2 मिळालेले आहेत. पहिल्या शब्दाला अर्धा, दुसऱ्याला अर्धा, तिसऱ्याला अर्धा व चौथ्याला अर्धा, असे 2 पैकी 2 त्याला गुण मिळाले आहेत. नंतर पहा बी मध्ये तुम्हाला विचारलेलं असतं. दुसरा क्वेश्चन तुमचा असतो की पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. त्याने पहा अचूक लिहिले असल्याने त्याला 2 पैकी 2 मार्क मिळालेले आहेत. नंतर पंच्युएशन करायचं होतं, त्याही त्याने एकदम अचूक लिहिलं आहे, तर त्यामुळे त्याला 2 पैकी 2 मिळाले आहेत. नंतर मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग लेटर्स इन द वर्ड. ते त्याने अचूक लिहिल्यामुळे त्याला याही प्रश्नात ऐकून 2 पैकी 2 मिळालेले आहेत. नंतर इथं साईडला तुम्हाला विशेषणे लिहायचे होते, 4 विशेषणे. त्याने अचूक लिहिल्यामुळे त्याला 2 मार्क एक्स्ट्रामध्ये मिळालेले आहेत. तर त्याचा दुसरा पान पाहूया. नंतर होता प्रश्न की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे तुम्हाला एक वर्ड चेन बनवायची होती. त्याने सुंदर पद्धतीने लिहिले असल्यामुळे त्याला इथेही 2 मार्क मिळालेले आहेत, पण हा मार्क त्याचा ऑरमध्ये असल्याने. नंतर तुम्हाला फ्रीजचा वापर करायचा होता, त्याने फ्रीजचाही वापर केलेला आहे. नंतर इथं मिनिंगफुल तुम्हाला ॲड क्लॉज करायची होती, क्लॉज ॲड करायची होती. नंतर इथे सफिक्स अँड प्रिफिक्स तुम्हाला ॲड करायचे होते, त्यामुळे त्याला पहिल्या विभागात त्याला 10 गुण मिळालेले आहेत. नंतरचा विभाग असतो तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज. तुम्ही पहा टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये किती नीट पद्धतीने ट्रू आणि फॉल्स लिहिले आहेत. नंतर त्याच्या आकृत्या पहा, एकदम सुरेख आकृत्या त्यांनी काढलेल्या आहेत. नंतर अंडरलाईन पहा, शब्दाला टच करू नका अंडरलाईन, हे तुम्ही लक्षात पहा. 2 पैकी 2 मार्क त्याला मिळालेले आहेत. नंतर हा ग्रामरचा क्वेश्चन होता, त्यातही त्याला 2 पैकी 2 मिळालेले आहेत. नंतर असतो स्वमत. खूप प्रश्न स्वमतावर देखील 3 प्रश्न तुम्हाला असतात. तर बघा स्वमत किती चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग बिकॉज. त्याला या येस आय लाईक ऑनलाईन शॉपिंग याला त्याला 1 गुण मिळालेला आहे आणि 3 कारणांबद्दल त्याला 1 गुण मिळालेला आहे. त्यानंतर खालचे प्रश्न त्याने आकृती काढून चांगल्या पद्धतीने सोडवला आहे. नंतर इथे तुम्हाला मीनाचे कॅरेक्टर लिहायचे होते. त्यांनी 4 पॉईंटमध्ये मीनाचे कॅरेक्टर लिहिल्यामुळे त्याला 2 गुण मिळाले आहेत. नंतर तुम्हाला अपोजिट वर्ड्स लिहायचे होते. त्यांनी मस्त असं अपोजिट वर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे, म्हणून त्याला इथेही 2 मार्क मिळालेले आहेत. नंतर इथे ग्रामरचे 2 क्वेश्चन्स होते, त्याला 2 गुण मिळालेले आहे. खाली पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन होता, इथे त्याला 1 मार्क व इथे त्याला 1 मार्क मिळालेला आहे. या पद्धतीने त्याला इथे 2 मार्क मिळालेले आहेत. आणि त्याला टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये त्याला 20 पैकी 20 गुण तिथे प्राप्त झालेत. नंतर आता पाहूयात पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शनमध्ये पहा इथं अर्धा गुण मिळालेला आहे. त्याने अंडरलाईन केलेलं आहे. तुम्हाला काय दाखवायचं आहे हे लगेच त्याला. नंतर आकृत्या इथं काढलेलं आहे. आकृत्या काढणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला आकृत्या दिल्या आहेत तशीच तुम्ही आकृती काढा. इथं लाईन वर्ड्स लिहायचे होते 2, त्यामुळे त्याला 5 नंतर होतं त्याचं ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन त्यांनी चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. या पद्धतीने तुम्हाला ॲप्रिशिएशन द्यायचं आहे. याही पद्धतीने त्याला 5 पैकी 5 गुण मिळाले आहे. म्हणजे त्याला पोएट्री सेक्शनमध्ये 3 तिसरा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये त्याला 10 पैकी 10 गुण मिळालेले आहेत. नंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये पहा 4 वाक्य त्यांनी सुटसुटीत लिहिलेले आहे. इथे आकृती काढायची होती, तर आकृती देखील त्यांनी काढलेली आहे. नंतर पहा इथे ग्रामरचे क्वेश्चन होते, इथे बरोबर लिहिलेले आहेत. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स आहे
त्याला मिळालेले आहे 4 गुण. अशा पद्धतीने त्याला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला 15पैकी 14 गुण प्राप्त झालेले आहे. म्हणजे त्याचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 1 मार्क गेलेला आहे, तोही या समृद्ध लिहिलेला आहे. आता आपण पाहूयात मेन महत्त्वाचा रायटिंग स्किल त्यांनी कसं लिहिलेलं आहे. तर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल त्यांनी किती स्वच्छ सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले आहे. तुम्ही फॉर्मॅट आणि हस्ताक्षर जर चांगलं ठेवले तर तुम्हाला देखील 5पैकी 4 4.5 मार्क मिळून जातील. त्याला पहा अर्धा मार्क दिलेला आहे, इथं अर्धा, आणि सब्जेक्ट आणि डिअर सर सॅल्युटेशन म्हणून त्यांना अर्ध दिलेलं आहे. व बॉडी ऑफ लेटरला अर्धा 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 असे मार्क दिलेले आहे. असे 5पैकी 4 गुण इथे मिळालेले आहेत. नंतर असतो तुमचा रिअरेंज द डायलॉग, त्यामध्ये जरा 1 मार्क मिळालेला आहे. आणि इथे अंडरलाईन केलेलं आहे. क्वेश्चन होता विच इज युअर फेवरेट बुक, त्याने माय फेवरेट बुक इज हॅरी पॉटर अंडरलाईन केल्यामुळे एक्झामिनेशन लक्ष या अंडरलाईन भागाकडे जातं. त्यामुळे इथे त्याला 1पैकी 1 मिळालेला आहे, 1 मार्काचा होता. नंतर असतो डायलॉग तुम्हाला बनवायचा असतो, तर या डायलॉगमध्ये त्याला 3पैकी 3 मार्क मिळाले आहे. नंतरचा क्वेश्चन होता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर वर्बल टू नॉन वर्बल, यामध्ये त्याला 5पैकी 5 मिळालेले आहेत. वर्बल टू नॉन वर्बल यामध्ये तुम्हाला 5पैकी 5 गुण मिळवायचे असेल तर तुम्हाला टायटल देणे खूप महत्त्वाचे आहे. टायटलला 1 मार्क्स असतात. प्रेझेंटेशन चांगलं करायचं आहे, बरं आकृत्या जसं दिले तसेच काढायचे, चांगल्या आकृत्या काढायचे, तुम्हाला मार्क 5 आउट ऑफ 10. नंतरचा क्वेश्चन आहे 6वा झेड स्कूल एनकरेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. हा क्वेश्चन न्यूज रायटिंगवर आधारित आहे, म्हणून त्याला हे पहा 4 गुण मिळाले आहेत 5पैकी. इथे त्यांनी चा विषय मांडलेला आहे. नंतर इथं सविस्तर